नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेत शिवार याच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मी आज आपल्याला 6668 मका या पिकाच्या वाणाविषयी संपूर्ण माहिती देणार आहे। आम्ही 8 दिवसापूर्वी नुकतेच मका पिकाची नवीन लागवड केलेली आहे, रब्बी लागवड केलेली आहे। तर ही लागवड आम्ही आता टोकन यंत्राच्या सहाय्याने केलेली आहे। टोकन यंत्राच्या सहाय्याने करण्याचे एकच कारण असे की यामध्ये दाणा हा जमिनीवर खोलवर रुजला जातो आणि मेन गोष्ट म्हणजे बियाण्याची सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये टोकन यंत्रांच्या सहाय्याचा फायदा असा की यामध्ये जास्तीत जास्त बियाण्याची बचत केली जाते आणि हा दाणा जो आहे आपण जे माणसाने हाताने जो दाणा टाकला जातो तो दाणा इकडं तिकडं उडतो जमिनीवर। तो दाणा एक सरळ याच्यामध्ये पडत नाही आणि तो जमिनीमध्ये रुजत नाही आणि त्याची पिकाची उगवण क्षमता ही चांगल्या प्रकारे होत नाही आपण हाताने दाणा टाकलेला। हे टोकन यंत्राच्या सहाय्याने आपण जी लागवड करतो त्यामध्ये मनुष्यबळाचा वापरही खूप कमी प्रमाणात होतो आणि एक मनुष्य 4 माणसाचे काम हे हँडल करू शकतो आणि त्यामध्ये या पिकाची उगवण क्षमता ही चांगल्या प्रकारे होते कारण हा दाणा हा जमिनीत खोलवर रुजला जातो। बियाण्याची जास्तीत जास्त प्रकारे बचत होते आणि मेन गोष्ट म्हणजे 6668 ही मका वाण या रब्बी पिकामध्ये आपण जी लागवड केली यामध्ये रोगप्रतिकारक क्षमता सर्वात जास्त आहे आणि आता ही सध्या 8 दिवस झाले ही मका उगवून आता हे पीक खूप आता कोंब दिसत आहे। आता नेमकेच आपल्याला कोंब दिसत आहे वरती जमिनीच्या वरती एक कोंब एकदम टुमदार दिसत आहे आणि सरळ एका रेषेत सर्व मक्का कुठल्याही तुटा वगैरे यामध्ये पडलेला दिसत नाही कारण हे टोकन यंत्राच्या सहाय्याने लावल्यामुळे दाणा